The great happiness. Buddham saranam gacchami. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन करतो आणि धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्व संघर्ष महिला मंडळ, श्रद्धावान उपासक उपासिका, माता भगिनी, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना, मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या दुःखमुक्तीच्या मार्गाला उपदेशित करतो. आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता या अनमोल बुद्धवाणीला शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे श्रवण करावे, ग्रहण करावे. आपण काही दिवसांपासून बुद्ध गुणांचं वर्णन करीत आहोत. भगवान बुद्धांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे, वैविध्यपूर्ण असे 9 गुण सद्गुण होते. भगवान तर सद्गुणांची खाणच होते, परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण अशी जी वंदना केली जाते जगभरामध्ये श्रद्धावंतांकडून, ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, ते रोज आणि रोजच स्वतःला श्रद्धेमध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी, महान पुण्याचं लाभ करून घेण्यासाठी बुद्ध गुणांचं, धम्म गुणांचं, संघ गुणांचं स्मरण करत असतात. रोजच वंदनेमध्ये आपण इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, ह्या शब्दांचं उच्चारण करत असतो. हे पाली शब्द आहेत. हे शब्द जरी छोटे छोटे वाटत असले तरी मात्र ह्याचा जो अर्थ आहे तो फार गंभीर आहे.
तो फार महान आहे, श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. कारण भगवान बुद्धांमध्ये असलेल्या सद्गुणांचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. तेव्हा काही दिवसांपासून आपण पाहतोय, आपण सर्वप्रथम इतिपिसो भगवा अरहं ह्यावरती धम्मदेशना ऐकली आहे, श्रवण केली आहे. त्यानंतर इतिपिसो भगवा सम्मा संबुद्धो ह्यावरतीही धम्मदेशना श्रवण केली आहे. कालपर्यंत इतिपिसो भगवा विद्या चरण संपन्नो यावरती धम्मदेशना श्रवण केली आहे. हालाकी विद्याचरण संपन्नो यावर विद्या 8 प्रकारच्या विद्या ज्या भगवंताला प्राप्त होत्या त्यावरती एक एपिसोड, एक भाग झालेला आहे. आणि चरण जे आहेत ते 15 प्रकारचे चरण आहेत आणि ते 15 प्रकारचे चरण 2 भागामध्ये आपण त्याची विभागणी केली आहे. म्हणजे विद्याचरण संपन्नो हा एकच शब्द जरी असला तरी त्यावरती 3 भागांमध्ये धम्मदेशना दिलेली आहेत आणि आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती त्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. तर आज आपण पाहणार आहोत या आजच्या धम्मदेशनेमध्ये इतिपिसो भगवा सुगतो. ते भगवान काय आहेत? सुगत आहेत. आपले भगवान सुगत आहेत. आपले भगवान अरहत होते, आपले भगवान सम्यक संबुद्ध, सम्मा संबुद्ध होते आणि तसेच आपले भगवान सुगतो सुद्धा होते. तर सुगतो हे शब्द जो आहे अनेकदा आपण वर्णन करतो. तर काय आहे त्या सुगतोचा अर्थ? काय आहे सुगतो? आपल्या भंतेजीचंही नाव सुगत बोधी आहे बघा. अनेक लोकांचं, भिक्षूंचं, श्रामणेरांचं नाव असतात. कधी कधी गृहस्थ सुद्धा आपल्या मुलांचे नाव सुगत असं ठेवतात. तर सुगत म्हणजे काय? किंवा सुगतो असं म्हटलेलं आहे. सुगती पण म्हटलेलं आहे. सुगती पण शब्द आहे, सुगतो पण शब्द आहे आणि सुगत सुद्धा असा शब्द आहे. तुम्ही जर जनरली व्यवहारामध्ये काही शब्दांचा वापर केला जातो बघा, तर काही शब्दांच्या समोर सु वापरण्यात येतो. तुम्ही कधी पाहत असाल तर बघा, स्वागत आणि सुस्वागत, बरोबर आहे. असे काही काही शब्द आहेत, बरेच शब्द आहेत असे की ज्यांच्या समोर सु वापरण्यात येतो. सु म्हणजे काय? तर सु म्हणजे ज्यापेक्षा अधिक उत्तम किंवा योग्य किंवा चांगला यासाठी सु शब्दाचा वापर केला जातो बघा. पॉझिटिव्हली सकारात्मक शब्द, त्याची वजन वाढण्यासाठी त्या शब्दाचं त्याच्यासमोर सु असा वापरला जातो. जसं की अ शब्दाचा नकारात्मक वापर केला जातो, तर सु शब्दाचा कधी कधी सकारात्मक वापर केला जातो. अकुशल आणि कुशल, न्याय आणि अन्याय. लक्षामध्ये अ शब्दाचा नकारात्मक वापर केला जातो, म्हणजे जिथे न्याय नाही तर अन्याय. लक्षामध्ये बऱ्याच ठिकाणी अनेक शब्दांचा तसा वापर केला जातो. जसा सुगत ह्या शब्दामध्ये सुद्धा जो सु आहे तो कशासाठी म्हणून वापरलेला आहे? सुंदरतेचं वर्णन करण्यासाठी पण वापरलेला आहे. लक्षात घ्या तुम्ही, सुंदरतेचं वर्णन करण्यासाठी पण वापरलेला आहे. उत्तम तेचं वर्णन करण्यासाठी पण वापरलेलं आहे. योग्यतेचं वर्णन करण्यासाठी पण वापरलेलं आहे. सम्यकचं वर्णन करण्यासाठी पण वापरलेलं आहे. म्हणजे एकंदरीत चांगले किंवा चांगला किंवा चांगली यासाठी म्हणून सुद्धा तो सु शब्द वापरलेला आहे. आणि गत किंवा गती किंवा गतो म्हणजे काय? तर त्याला म्हटलेलं आहे गती, म्हणजे चांगली गती भगवंताला प्राप्त होती, सुंदर गती भगवंताला प्राप्त होती. तर सारांश रूपाने गती कशाला म्हटलंय बौद्ध धम्मामध्ये? तर मुक्त अवस्थेला, आपल्या चित्ताची मुक्त अवस्था, जिथे मन आणि त्या मनाची मनोप्रवृत्ती न्यूट्रल आहे, की जिथे राग नाही आहे, जिथे द्वेष नाही आहे, जिथे लोभ नाही आहे, अशी जी मनाची चित्ताची अवस्था आहे त्या चित्तावस्थेला अर्हताचं चित्त म्हणतात किंवा निर्वाणाचं चित्त म्हणतात. आणि ती जी चित्ताची अवस्था आहे तशी की जिथे राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, कुठल्याही प्रकारची तृष्णा नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा असा विकार बिलकुल असा नाही आहे, यत्किंचितही नाही आहे, ती जी मनाची अवस्था आहे त्या अवस्थेला सुद्धा सुगत किंवा सुगतीची अवस्था म्हटलेला आहे. तसं गती शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला व्यवहारामध्ये तर गती म्हणजे वेग. बघा तुम्हाला, गती म्हणजे
वेग होतो आणि गतीला वेगही म्हटलेला आहे, वेगाला नंतर प्रवाह पण म्हटलेला आहे आणि प्रवाहालाच नंतर प्रवृत्ती सुद्धा म्हटलेला आहे, प्रवृत्तीला नंतर मनोप्रवृत्ती म्हटलेला आहे आणि मनोप्रवृत्तीला नंतर स्वभावामध्ये प्रकट केलेला आहे बघा. म्हणजे निर्वाणाचा स्वभाव ज्यांचा तयार झालेला आहे, चित्ताचा किंवा अर्हत्वाचा ज्यांचा स्वभाव तयार झालेला आहे, त्या स्वभावाला सुगत किंवा सुगती किंवा सुगतो असं म्हटलेलं आहे. म्हणून आपले भगवान कसे होते? सुगत होते, ते सुंदर गतीला प्राप्त होते. त्यांच्याकडून कधीही एका क्षणासाठी सुद्धा किंवा किंचितही कोणत्याही प्रकारे कायेने, वाचेने आणि मनाने अकुशल कर्म घडत नव्हतं. निष्कलंक त्यांच्या चित्ताची अवस्था होती. जशा प्रकारे एखादा पांढरा कपडा असावा, सफेद कपडा, पांढऱ्या रंगाचा, व्हाईट रंगाचा एखादा कपडा असावा, त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यावरती दुसरा कोणताही रंग त्याचा एखादा थेंब जरी टाकला तर तो सहज दिसून येतो, उमटून पडतो. अगदी भगवान बुद्धांच्या मनाची अवस्था ती तशीच होती. बिलकुल जसं लहान बाळ असते बघा, लहान बाळामध्ये एकदा अगदी लहान बाळ, त्याच्यामध्ये बघा राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, संशय हे अवगुण असतात का लहान बाळामध्ये? निरागस म्हणतात त्याला बघा, निरागस मनाची अवस्था, बरोबर का नाही? ते हसत राहते, खेळत राहते, बागडत राहते, त्याला कुणाशी अशी गाठ मारून ठेवत नाही. बाळ मारते का गाठ? जेवण दिले नाही बा, थोडा उशीर झाला तर गाठ मारून ठेवते का बाळ? नाही मारून ठेवत. बघा ते झोपेत हसते आणि मोठे झाल्यावर झोपेत रडतात लोक. बघा तुम्ही, माणूस तेच आहे, बाई तीच आहे, मुलगी तीच आहे, पण मोठं झाल्यानंतर लय टेन्शन आहे. कोण त्रास देते, सून त्रास देते, लेक त्रास देते, नवरा त्रास देते, बायको त्रास देते, कोणी त्रास देतात. तर मग झोपेत उंचते आणि म्हणते असं मला वाटलं, म्हणते बा आता मला कोणीतरी काठीनच मारू लागलं. होते की नाही असं? मनाची अवस्था बघा कशी आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या मनाची अवस्था किंवा मनोअवस्था जी होती ती अत्यंत सुंदर निष्कलंक होती. एकदम निश्चल मन होतं भगवंताचं, डगमगणारं मन नव्हतं किंवा डळमळीत असणारं मन नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारचा विकार त्यामध्ये नव्हता. बिलकुल घमेंडी नव्हती, अहंकार नव्हता आणि भगवान तर आपले सम्यक संबुद्ध होते बघा. असं जर आपण पाहिलं सामान्य लोकांमध्ये, आपल्यामध्ये बघा काही झालं तर लगेच अहंकार जागतो बघा, काही झालं की लगेच क्रोधी अवस्था तयार होते बघा, काही झालं की लगेच संशय तयार होतो बघा आपल्यात, काही झालं की लगेच दुसऱ्याला मारामारीची भाषा किंवा तशा प्रकारचा स्वभाव तयार होतो, शिवीगाळीचा स्वभाव तयार होतो किंवा अजून कोणकोणता वैरभावाचा स्वभाव तयार होतो. भगवंतामध्ये मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं मन असं वाईट बनत नव्हतं किंवा मनामध्ये असा दुर्भावना तयार होत नव्हती, विकार तयार होत नव्हता, कोणताही वाईट भाव मनामध्ये तयार होत नव्हता कोणत्याही अवस्थेमध्ये. कधी भोजनाला गेले असेल, कोणी शिव्या दिल्या असतील, कोणी मारण्याचा प्रयत्न केला असेल, कोणी लांछन लावण्याचा प्रयत्न केला असेल किंवा कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, कधी भोजन न देण्याचा प्रयत्न केला असेल. ऋषी भारद्वाजाकडे भगवान गेले बघा आणि त्याच्या त्या शेतावरती नांगरणं सुरू होतं, वखरणं सुरू होतं. हेच दिवस असतील आणि सकाळी सकाळी मग ते लोक सगळे अनेक नांगरं चालत होते, खूप मजूर होते तिथे कामाला. कृषी भारद्वाज ब्राह्मण पण तिथे होता, तो मालक होता तिथे त्या शेतीचा आणि त्यांचे लोक तिथे जेवण करत होते. भगवान तिथे गेले मग भिक्षापात्र घेऊन भोजन भिक्षाटनासाठी आणि भगवान तिथे गेलेले असताना त्या लोकांकडे तिथे जेव्हा जातात भगवान भिक्षाटनाच्या वेळेला काही बोलत वगैरे नाही. जेव्हा तुमच्याकडे बघा भिक्षाटनासाठी आले भंतेजी तर असं काही बोलत नाहीत, वाडे माय म्हणत नाहीत किंवा वाडा म्हणतात, पीठ द्या म्हणत नाहीत किंवा अजून काही चपात्या द्या, भाकरी द्या काही म्हणत नाही. भंतेजी भिक्षाटन करताना शांत उभं राहायचं असतं, भगवंताचा नियम आहे. भगवान त्या शेतावर जेव्हा तिथे गेले तेव्हा कृषी भारद्वाजाने भगवंताकडे पाहून तो लाल बुंद झाला, राग त्याच्या मनामध्ये क्रोधित झाला तो आणि त्याने भगवंताचा पाय उतारा केला बघा. शिव्या दिल्या भगवंताला, नाव ठेवलं तू तरणा बांड आहेस, संन्यासी राहायला तुला काय झालं, तू काम कर, मी बघ शेती करतोय वगैरे वगैरे, मी शेतामध्ये नांगर लावतो, शेतीमधलं तण काढतो, मी वखरणी करतो, मी पेरणी करतो, मी कोळपणी करतो, मी निंदन करतो, मी बैल जुंपतो, त्याला जू असते, त्या नांगराला फाळ असतो वगैरे वगैरे त्याने वर्णन केलं. आणि मी अशा प्रकारे शेती करतो, मला नंतर धान्य येते आणि ते धान्यावरती मी गुजराण करतो.
भगवान बुद्धाने त्याचं बोलणं ऐकून घेतलं शांतपणे. म्हणजे सद्गुणांचे खान होते भगवान बुद्ध. लगेच असं त्याला थांबवलं नाही, तू असा बोलतो का, मला पाहू का तुला. जसं सामान्य लोकांचा स्वभाव असतो, भगवान बुद्धांचा स्वभाव त्याच्या उलट असतो. आपल्याला जर कोणी बोललं किंवा आपल्याला कोणी बोललंच नाही तर लगेच राग येते बघा. दागदागिने घालून लग्नात गेले तुम्ही कधी आणि तिथे गेलो मिरवलं, समजा तुम्ही असं कानातलं मिरवलं, गळ्यातलं मिरवलं, समजा तुम्हाला कोणी विचारलंच नाही तर काय होते मग, येते की नाही राग. मला विचारलंच नाही, दिसलोच नसेल का, मला बघितलंच नाही का, आणि बोलायला नाही पाहिजे होतं का तुम्ही, आणि तुम्ही तर जय भीमच केला नाही मला, पाहून न पाहिल्यासारखंच केलं बघा. आता ज्याचा स्वभाव जसा आहे तशा प्रकारची मनोप्रवृत्ती त्यांची असते. म्हणून भगवान बुद्धांवरती त्या कृषी भारद्वाजाच्या बोलण्याचा असा काही वाईट परिणाम झाला नाही. उलट भगवान बुद्धाने त्या कृषी भारद्वाजाला समजावून सांगितलं की मी कसा शेतकरी आहे. ते कृषी भारद्वाज सुप्तच आहे एक, तो वेगळा स्वतंत्र उपदेश आहे. मला वाटतं मी ते आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे एका वेळेला. तर भगवान बुद्धांनी तिथे त्याला सांगितलं की मी पण शेतकरी आहे आणि मी पण शेती करतो. ही अध्यात्माची शेती करतो, श्रद्धेची शेती करतो, शिलाची शेती करतो, ध्यानाची शेती करतो. हे वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आहे, ते सांगितलं गेलेलं आहे. मी हा विषय निघाला म्हणून सांगितलं की भगवंताच्या चित्ताची अवस्था ही जी असते ती एकदम शुभ्र मन, एकदम निर्मळ, एकदम नितळ आणि पांढऱ्या शुभ्र रंगासारखं त्यांचं मन असते, त्यांची चित्ताची अवस्था असते. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या बद्दल त्यांना सुगतो त्यासाठी म्हटलंय, सुंदर गती प्राप्त होते. आणि गती तसं पाहिलं तर कशाला म्हटलेलं आहे की स्वभावाला म्हटलेलं आहे. स्वभाव. आता बघा, हे जे मी सांगितलं तुम्हाला की भगवंताचं मन असं डोलायमान नव्हतं, डळमळीत नव्हतं किंवा एकाच अवस्थेत राहणार होतं, त्याच्यावर परिणाम होत नव्हता, कोणताच परिणाम होत नव्हता. आणि म्हणून त्यांना सुगत म्हटलेलं आहे किंवा सुगती प्राप्त झाली. तर गतीच्या संदर्भामध्ये सांगताना सांगितलं बघा, आपला प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तुम्ही स्वतःचं थोडं निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात येईल, आपला प्रत्येकाचा एक वेगवेगळा स्वभाव असतो. माझा स्वभाव वेगळा आहे, ठरलेला, आपण ठरवलेला असतो. तुमचा स्वभाव वेगळा, तुम्ही ठरवलेला आहे. प्रत्येकाचा इथे स्वभाव ठरलेला आहे. त्याला आपण सायकोलॉजी म्हणतो किंवा त्याला मनोप्रवृत्ती म्हणतो त्याला, किंवा तो स्वभाव म्हणतो ठरलेला. बघा, काही लोक सूम जळाला तरी पीळ कायम राहते, अशा प्रकारचे काही लोक असतात गाठी मारून ठेवणारे. क्रोध तर क्रोधच, राग तर रागच, किंवा द्वेष तर द्वेषच, भांडण तर भांडणच, बोलणं नाही तर बोलणं नाहीच, किंवा आपल्याच हेकोखोरपणामध्ये राहणं, किंवा मलाच बोलत नाही, मला विचारतच नाही, किंवा अशाच प्रकारे, किंवा दुःखच सांगत राहणारे लोक काही आहेत बघा या जगामध्ये. भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकाची एक मानसिक अवस्था ठरलेली आहे, प्रत्येकाचा तो स्वभाव ठरलेला आहे आणि त्याला गती म्हटलेला आहे बघा. सुगतो किंवा सुगती काय म्हणतात, मुक्त अवस्था. तर त्याला स्वभावाच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येकाची गती वेगवेगळी आहे. तर कुणाची क्रोधाची गती आहे, जिथे जातील तिथे क्रोधच. बघा तुम्ही, आमच्याकडे म्हणतात थै थै नाचतात म्हणतात काही लोक, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही बघा. काही लोक असे असतात की कुठं काही झालं थोडंफार की थै थै नाचतात. असे नाचतात म्हणजे काय, ते रागाने लालबुंद होतात. हे असंच कसं झालं, ते तसंच कसं झालं, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे बघा इथे. कुणाचा क्रोधी स्वभाव आहे, कुणाचा कंजूस स्वभाव आहे, कुणाचा दानी स्वभाव आहे, कुणाचा सिलवान स्वभाव आहे, कुणाचा विनम्र स्वभाव आहे, तर कुणाचा असा घमेंडी स्वभाव आहे, अहंकाराचा स्वभाव, कुणाचा मदतीचा स्वभाव आहे, कुणाचा सेवा करण्याचा स्वभाव आहे, तर कुणाचा आपलंच पोट भरण्याचा स्वभाव आहे. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे बघा. आणि त्याच स्वभावातून लोक दुनियेकडे पाहत असतात बघा. मी नेहमी सांगतो, चोर जर लोकांमध्ये गेला तर तो चोरीचाच विचार करतो. तुम्ही चर्मकार जो चांभार असतो, बूट चप्पल शिवणारा किंवा विकणारा, तुम्ही जर त्याच्या दुकानापुढून गेले तर त्याला तुम्ही निहाळत असता. तुमचा स्वभाव कसा मला माहित नाही. तुम्ही त्याला जर कधी ऑब्झर्व केला असेल, एखाद्या चर्मकाराला, चांभाराला, त्याच्या जवळून जो कोणी व्यक्ती जातो, बाई माणूस कोणी पण जाओ, तो पायाकडे पाहत. ते तोंडाकडे पाहत नाही, कपड्याकडे पाहत, ते पायाकडे पाहत. तुम्ही टेलरच्या दुकानात जा किंवा कपड्याच्या दुकानासमोर जा किंवा कपड्याच्या दुकानात जा, तर ते तुमच्या कपड्याकडे पाहते. बघा तुम्ही, हे ठरलेला आहे स्वभाव. बघा तुम्ही, ठरलेला. तुम्ही कुठेही जा, जिथे कुठे जाल त्या लोकांचं एक स्वभाव ठरलेला आहे. जसं घोड्याला इथं ते काय लावतात, त्याच्या डोळ्याच्या बाजूला नाही ना, डोळ्याच्या बाजूला असं ते पडदा लावतात बघा, त्याला काहीतरी म्हणतात ते. तर ते लावल्यावर त्याने इकडे तिकडे पाहू नये, त्यानं समोर सरळच पाहावं यासाठी ते लावतात बघा. कारण ते जर लावलं नाही, त्याला जर एखाद्या रथाला जुंपलं
तर ते बिघडते मग कार्यक्रम त्याचा, ते सरळ चालत नाही, मग त्याला इकडचं तिकडचं पाहिलं दिसलं की मग ते भटकते ते कोणीकडे तरी, आणि त्याच्यामुळे त्याला ते लावतात. तर लोकांचा स्वभाव सुद्धा अशाच प्रकारचा असतो. कधी कधी एक गणित ठरलेलं आहे बघा, दुनियेत कुठेही जा ते गणित त्यांचं ठरलेलं असते प्रत्येकाचं. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या स्वभावाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की काये कडून वाचे कडून आणि त्यांच्या मनाकडून कधीही कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म घडत नव्हतं. आणि म्हणून सुद्धा देखील त्यांना काय म्हटलेलं आहे, सुगत म्हटलेलं आहे. बघा, महाकरुणा हा एक सद्गुण भगवंतामध्ये होता म्हणून सुगत म्हणत होते. बघा, मी तुम्हाला सांगेल, महाकरुणा, जसं लोकांमध्ये हिंसेची प्रवृत्ती असते, परंतु भगवंतामध्ये महाकरुणा हा गुण होता. हिंसेची प्रवृत्ती नव्हती, हिंसेमुळे कुणाला प्रेरित करत नव्हते हिंसेसाठी, किंवा हिंसेचं समर्थन करणारे भगवान नव्हते, म्हणून त्यांच्यामध्ये महाकरुणा गुण होता. बघा, सदैव ते दान देत राहिले लोकांना, धम्मदान ही धम्मदेशना देत राहिले लोकांवरती, अनंत उपकार केले भगवंताने, लाखो करोडो लोकांवरती, अब्ज लोकांवरती, अनेक पिढ्यांवरती भगवंताने उपकार केले. कितीतरी लोकांना धम्माचा उपदेश दिला. पटाचार्य सारख्या स्त्रिया, अंगुलीमाला सारखे लोक असतील, सुजाता विशाखा असेल, राजा बिंबिसार असेल, प्रसेनजीत असेल, किंवा आत्ताचे आपण जे आहोत, भगवान जरी आता शरीर आणि सशरीर आपल्यामध्ये नाही आहे, पण हा जो उपदेश भगवंताच्या नावाने दिला जातो आहे, तर ही कुणाची देण आहे, भगवंताच्या धम्मदेशनेची देण आहे. म्हणून भगवान बुद्धांमध्ये महादान हा एक सद्गुण होता. महादान भगवंतामध्ये होतं, ज्याला त्याला उपदेश करत राहिले, दुःखातून मुक्त करत राहिले. त्यानंतर भगवंतामध्ये ब्रह्मचर्य हा एक सद्गुण होता. बघा, म्हणून सुगत म्हणत होते. हे सगळे मी आता तुम्हाला सांगतोय, गुण स्वभाव त्यांच्यामध्ये होते म्हणून ते सुगत होते. ब्रह्मचर्य व्रत होतं त्यांच्यामध्ये, बिलकुल त्यांच्या मनामध्ये वासनेला जागा नव्हती, एकदम निर्मळ मन होतं, सगळ्यांच्या बद्दल एकदम निर्मळता, बिलकुल कोणाच्याही बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये असा काही दुर्भाव निर्माण व्हायचा नाही, वासनेचा भाव निर्माण व्हायचा नाही. आणि म्हणून सुद्धा त्यांना सुगत म्हणतात. बघा, भगवान बुद्ध सत्यवादी होते. खोटं बोलणे, चुगली करणे, निंदा करणे, व्यर्थ बडबड करणे, वाद विवाद भगवंताने कुणासोबत केला नाही. वाद कुणासोबतच केला नाही. भगवान बुद्धांकडे वाद करण्यासाठी अनेक लोक येत राहिले, पण भगवान बुद्धांनी मात्र त्यांना आपल्याकडे असलेल्या शीलाच्या बलाने जिंकलेला आहे, संयमाच्या बलाने जिंकलेला आहे, शांतीच्या बलाने जिंकलं, करुणेच्या बलाने जिंकलं. प्रत्येकाला समाधी मार्ग समजावून सांगितला. भरकटलेल्या लोकांना भगवान सरळ मार्गावरती आणत होते. आणि म्हणून ते सुगत होते, सत्यवादी होते. खोटं बोलण्याचा काहीच विषय नव्हता भगवंताकडे, चुगली करण्याचा काहीच विषय नव्हता भगवंताकडे. व्यर्थ बडबड एक शब्द, दुपारी बंतेजी आम्ही चर्चा करत होतो, बंतेजीला म्हणालो, बघा बंतेजी, भगवान बुद्धांनी संपूर्ण जीवनामध्ये जेवढे काही बोलले असतील, भगवान बुद्ध जेवढे काही उपदेश केले असतील, जेवढी काही धम्मचर्चा केली असेल, जेवढं काही कुणाला काही समजावून सांगितलं असेल, तर उभ्या हयातीमध्ये एक शब्द मोजून एकही शब्द व्यर्थ बोलले नाही भगवान. ही खासियत विशेषता होती भगवान बुद्धांनी. एक शब्द हो, एक शब्द असा काही व्यर्थ बोलले नाही. कुणाशी वाद केला नाही, कुणाला रागावले नाही, कुणाचा द्वेष केला नाही, अहंकार कधीच जागवला नाही, मीपणा असा कधीच जागवला नाही. हालाकी भगवान तर सम्यक संबुद्ध होते, विशिष्ट प्रकारच्या गुणांनी भगवान बुद्ध परिपूर्ण होते. जे ज्ञान कुणालाच अवगत नव्हतं, प्राप्त नव्हतं, ते भगवंताला ज्ञान प्राप्त होतं. भूतकाळाचं ज्ञान त्यांना अवगत होतं, भविष्य काळातील ज्ञान त्यांना अवगत होतं. परंतु भगवान बुद्धांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अवगुणांचा, विकारांचा लवलेशही नव्हता. असे भगवान सुगत होते. बघा, आणि त्यामुळे अनेक सद्गुणांची ते खाण होते, अनेक सद्गुणांची खाण. म्हणून भगवान बुद्धाला बघा, त्यांच्या काया वाचा मनाकडून कधीच कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म घडत नव्हतं. आणि म्हणून सुद्धा त्यांना सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. निर्दोष मनाची अवस्था त्यांची होती, निर्दोष, बिलकुल कोणताच दोष त्यांच्या मनाला शिवत नव्हता, स्पर्श करत नव्हता. आणि म्हणून त्या निर्दोष मनाच्या अवस्थेला, चित्ताच्या अवस्थेला कोणती अवस्था म्हटलेला आहे? सुगतीची अवस्था म्हटलेला आहे. म्हणून आपले भगवान काय होते? सुगत होते. त्यानंतर ते बिलकुल सगळ्यांच्या प्रती करुणा करत होते. हे मी तुम्हाला सांगितलं, ब्रह्मचर्य पालन करत होते. ऐश्वर्याच्या जीवनामध्ये, चैनीच्या जीवनामध्ये ते कधी रमले नाही. गृहस्थ असताना, म्हणजे बोधिसत्व असताना पण आपण पाहू शकतो, त्यांच्या वडिलांनी हिवाळ्यातला महाल बनवला,
पावसाळ्यातला महाल बनवला नाही का, उन्हाळ्यातला महाल बनवला, रमले का त्यामध्ये? आणि त्या काळी आताही जगामध्ये सर्वात सुंदर अशी स्त्री त्यांची पत्नी होती माता यशोधरा. रमले का ते संसारामध्ये? रमले नाही. सुंदर असा राहुल बाळ जन्मास आला होता, रमले का बाळामध्ये? बिलकुल नाही. आणि म्हणून अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या मनाची अवस्था जी होती अत्यंत निष्कलंक, निर्मळ आणि पवित्र होती बघा. आणि म्हणून भगवंताला आपल्या सुगत म्हणत होते. तर ऐशो आरामामध्ये सुद्धा ते त्यांचं मन रमलं नाही, चंगळवादामध्ये सुद्धा त्यांचं मन रमलं नाही, युद्धाचा भाव त्यांच्या मनामध्ये स्पर्श करत नव्हता. गृहत्याग करताना बघा ना तुम्ही, शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि एकट्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने त्याला विरोध केला होता युद्धाला, म्हणून त्यांना ते घराच्या बाहेर जावं लागलं, देशत्याग करावा लागला. आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या चित्ताची अवस्था, मनाची अवस्था ही अशी अत्यंत निर्मळ आणि पवित्र होती. चमत्काराच्या संदर्भात भगवान बुद्धांनी चमत्कार देखील कुठे दाखवले नाही. हालाकी भगवान सम्यक संबुद्ध होते. 8 प्रकारच्या विद्या मी तुम्हाला शिकवल्या, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं भगवान बुद्धांनी मध्ये विशिष्ट प्रकारच्या 8 विद्या होत्या. त्यामध्ये रिद्धी सिद्धीचं पण बल भगवंताकडे होतं. पण भगवंताने मात्र सर्वसामान्य लोक बिघडतील, चमत्काराच्या नादी लागतील, अंधश्रद्धेच्या बुवाबाजीच्या नादी लागतील आणि ते स्वतःच्या शिलाला जपणार नाहीत, स्वतःच्या आचरणाला जपणार नाहीत आणि ते भलत्याच मार्गाने जातील. म्हणून भगवंताने कुठेही चमत्कार दाखवलेला नाही. उलट पक्षी ज्या भिक्षूंना रिद्धिसिद्धी प्राप्त होती ते जेव्हा कधी कुठे एखाद्या वेळेस ती रिद्धिसिद्धी दाखवत होते विद्या, तर भगवंतानं फटकारलेल्या आहे. आणि विनय पिटकामध्ये तसा विनय तयार केला की जरी तुम्हाला कधी रिद्धिसिद्धी प्राप्त झाली असेल ध्यानाच्या जोरावरती, परंतु तुम्ही तशी जगजाहीर सर्वसामान्य लोकांपुढे प्रकट करायची नाही, दाखवायची नाही. त्याने सर्वसामान्य लोक नको त्या मार्गाला जातील, भरकटतील ते आणि शुद्ध आचरण करणार नाहीत, बुवाबाजीच्या मागे लागतील, अंधश्रद्धेच्या मागे लागतील. आणि म्हणून भगवान बुद्धाने बघा कधी चमत्कार वगैरे असा सांगितला नाही किंवा त्याचं उदात्तीकरण केलेलं नाही आहे किंवा ते प्रकटीकरण त्याचं करून दाखवलेलं नाही आहे की मी असा होतो, मला ही विद्या प्राप्ती आहे, मला ती विद्या प्राप्त आहे, असे भगवान बुद्धांनी कधी दाखवलेलं नाही आहे. भगवान तथागत होते. तथागत म्हणतात भगवंताला. यथाभासी तथाकारी, तथाभासी यथाकारी म्हटलेलं आहे. जे बोलत होते तेच करत होते, कृतीमध्ये पण म्हणजे आचरणामध्ये पण तेच होतं आणि बोलण्यामध्ये पण तेच होतं. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हटलेलं आहे का नाही, ते भगवान बुद्धांच्या संदर्भातच म्हटलेलं आहे. कारण तथागत हे केवळ भगवान बुद्धाला म्हटले जाते. बघा या जगात तथागत कोणाला म्हटले जाते? फक्त भगवान बुद्धाला. भगवान बुद्धाशिवाय कोणाला ऐकलं का तुम्ही तथागत म्हणतात म्हणून? नाही. कारण भगवंताला जी बोधी प्राप्त झाली होती त्या बोधीलाच भगवान बुद्ध सांगत राहिले, उपदेश करत राहिले. आणि जो उपदेश करत राहिले तो उपदेश भगवंताच्या मध्ये आचरणामध्ये होता. म्हणजे जो उपदेश भगवान बुद्ध करायचे, जे तत्वज्ञान भगवान बुद्ध शिकवायचे जगाला, जे काही करुणा शिकवत असतील, अहिंसा शिकवत असतील, दान शिकवत असतील, शील शिकवत असतील, समाधी मार्ग शिकवत असतील, हे सगळे सद्गुण जे जे म्हणून काही शिकवत होते भगवंताच्या आचरणामध्ये सुद्धा तेच सद्गुण होते. म्हणून तथागत आणि सुगत एकाच अर्थाचे दोन्ही शब्द आहेत, सुगत आणि तथागत. कारण चांगली गती त्यांनी प्राप्त केली होती, निर्वाणाची गती त्यांनी प्राप्त केली होती, अरहत्वाची गती त्यांनी प्राप्त केली होती. आणि म्हणून जी गती प्राप्त केली होती तेच ते लोकांना सांगत होते, कन्व्हिन्स करत होते, लोकांना मोटिवेट करत होते की तुम्ही सुद्धा अर्हत झाले पाहिजे. अंगुलीमाला सारखे डाकू असलेले लोक बघा, 999 खून करणारा अंगुलीमाल, भगवंताने त्याच्यावरती महाकरुणा केली आणि त्याला भिक्षू बनवले. सांगा तुम्ही किती मोठी महाकरुणा होती भगवंतामध्ये, किती मोठी म्हणजे काळजी करण्याचा तो सद्गुण होता भगवंतामध्ये. आणि त्यामुळे कधीही कुणाचंही वाईट केलेलं नाही आहे, परंतु असंख्य लोकांचं भगवंतानी कल्याण केलेलं आहे. या जगातले सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ कल्याण मित्र जर कोण असतील, वाम मार्गावर भरकटलेल्या लोकांना सुमार्गामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी सहाय्यक बनलेले सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ कल्याण मित्र जर कोण असतील, माझे तुमचे सर्वांचे सर्व श्रद्धावंतांचे, तर आपले भगवान बुद्ध आहेत. आणि म्हणून ते सुगत
म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. ते सुगत होते, स्वतः त्या गतीला प्राप्त होते, सुंदर गतीला, निर्वाण गतीला, आणि लोकांना सुद्धा तशा प्रकारच्या गतीला प्राप्त करण्यासाठी ते प्रेरित करणारे होते. आणि म्हणून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की भगवान बुद्ध हे अनेक अनेक सद्गुणांची खान होते. कितीतरी लोकांना त्यांनी बदलवलं बघा. मनाची प्युअर अवस्था होती भगवान बुद्धांची, एकदम ग्रेट होते भगवान बुद्ध, महान होते. आणि त्यामुळे आपल्यावरती बाबासाहेबांनी अनंत उपकार केले की आपल्याला बुद्ध दिला बाबासाहेब. ज्या भगवान बुद्धांनी या देशाला, खरं तर तुम्ही जर कधी बाहेर देशात गेलात, जगातल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये, तर तिथे लोक भारतातून आल्यावर लगेच आपल्याला म्हणतात, ओळखतात की बुद्धाच्या देशातून तुम्ही आलेला आहात. भगवान बुद्धांचं नाव सर्वत्र आहे, कारण भगवान बुद्धांनी या जगाला निर्वाणाची देण दिलेली आहे, मुक्तीची अवस्था की जी कोणी दिलेली नाही आहे. भगवान बुद्ध मार्गदाता म्हणून होते, मोक्षदाता म्हणून नव्हते. ॲज अ टीचर, ॲज अ डॉक्टर म्हणून भगवंताचं काम होतं. भगवान बुद्धांनी दुःखी असलेल्या, कष्टी असलेल्या लोकांना जीवदान दिलेलं आहे. भरकटलेल्या लोकांना, पटाचार्याचं उदाहरण किती मोठं पटाचार्याचं उदाहरण आहे. म्हणजे वेडी पिसी झालेली, पागल झालेली महिला, निर्वस्त्र राहणारी महिला, जिचा नवरा गेला, मुलं गेले, मायबाप गेले, सगळे लोक गेले, म्हणून जिच्या डोक्यावरती परिणाम झाला होता. भगवंताने तिला जवळ घेतलं, तिला निर्वाणाचा उपदेश दिला, तिला ध्यान शिकवलं, सील शिकवलं, संयम शिकवला, अनित्य बोध तिचा जागवला, तिला अनित्य धर्म शिकवला. भगवंतानं जग परिवर्तनशील आहे, सगळेच मरणारे आहेत, आणि म्हणून कोणीतरी गेलाय म्हणून आपणही जाणं किंवा तशा प्रकारचे अवस्थेला पोहोचणं हे योग्य नाही आहे. तिला सुंदर असा उपदेश केला बघा. लोकांना भगवंतानं उभं केलं, तयार केलं. जे लोक वाह्यात गेले होते, अनेक डाकूंना दीक्षा दिली भगवान बुद्धांनी बघा. अनेक डाकू, अनेक स्त्रिया, वेश्या असलेल्या स्त्रिया, गणिका असलेल्या स्त्रिया, आम्रपालीचं उदाहरण आपण पाहू शकतो. अनेक अनेक अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या की ज्यांना भगवंताने उपदेश देऊन त्यांच्यावरती करुणा केली, त्यांची दया केली, आणि त्यांना मायेनं, प्रेमानं जवळ घेतलं. भगवंताने धम्माचा उपदेश देऊन त्यांना सुद्धा मुक्त अवस्था दिली. थेरी गाथेमध्ये तुम्ही पाहू शकता, थेरी गाथा बौद्ध साहित्यामध्ये आहे. त्या थेरी गाथाची एक एक जर कथा वाचली तर असं वाटतं की भगवंताने खरंच किती करुणा केली लोकांवरती. एकदम संपलेल्या महिला, हो, एकदम नष्टप्राय झालेल्या महिला, म्हणजे जीवनातून उठलेल्या महिला, संपूर्ण जीवन ज्यांचं संपलंय जणू काही असं वाटत होतं, त्या महिलांना भगवंताने जीवदान दिलं. म्हणून ते सुगत होते. अनेक लोकांवरती त्यांनी अनुकंपा केली, आणि त्यामुळे मी आज या सुगतो यावरती हे भाष्य करत आहे. शॉर्ट व्हिडिओ आपण बनवतो आहे, तर तुम्हाला सरते शेवटी यावरती जास्त बोलत नाही. तर तुम्हाला एक भगवंताच्या काळामध्ये घडलेली घटना सांगेल मी. त्यावेळेस भगवान आपले कोलीय जनपदामध्ये विहार करत होते. कोलीय जनपद, तर तिथे बघा कोलीय पुत्र पुरण नावाचा एक व्यक्ती राहत होता, आणि त्या पुरण सोबत अजून एक सेनीय नावाचा व्यक्ती राहत होता. दोन मित्र होते. परंतु बघा, त्या काळच्या प्रथा होत्या, आजच्याही प्रथा आहेत. आजही काही समाजामध्ये रूढ झालेल्या प्रथा आहेत, ते लोक पाळतात. त्याही काळामध्ये काही प्रथा होत्या, वेगवेगळ्या प्रथा. तत्वज्ञान तेव्हाही वेगवेगळं होतं, आजही तत्वज्ञान आहे. तर त्या काळामध्ये बघा, ते कोलीय पुत्र जे पुरण होते आणि सेनीय होते, हे दोघेही मित्र होते. आणि त्यांचं मत असं होतं की जर आपण आता काही व्रत धारण केलं तर त्यानुसार पुढल्या जन्मामध्ये आपल्याला ती गती प्राप्त होणार नाही. तर मग जे पुरण नावाचे व्यक्ती होता, पुरण नावाचा, तर त्याने काय म्हटलेलं, त्याला गौव्रत धारण केलं होतं. गौ म्हणजे गाय, गौ म्हणजे गाय. आता त्या काळामध्ये यज्ञामध्ये काय कापायचे? गायी कापायची. फार मोठा इतिहास आहे त्याचा गायी कापण्याचा, तर आपण टीका टिप्पणी करत नाही त्याच्यावर. पण त्या काळामध्ये यज्ञामध्ये गायी कापायची. आता बघा, आताही गावाकडे जेव्हा काही तळण वगैरे काढतात, तळण समजते काय म्हणतात तुम्ही? म्हणजे पुऱ्या तळायच्या आहेत, भजे तळायचे आहेत,
हे तळत असताना, त्याची सुरुवात करत असताना बघा असं एक बाहुलीसारखं किंवा गाईसारखं असं एक काहीतरी सुरुवातीला ते बनवायचे बघा. मी लहान होतो तर ते बघितलेलं आहे आपण बऱ्याच ठिकाणी, जेव्हा जिथे पंक्ती वगैरे उठायच्या मोठमोठे कार्यक्रम, तर ते तसं बनवायचे अगोदर. छोटंसं एखाद्या त्या गाई सदृश्य असा तो म्हणजे भज्जी असेल किंवा काय जे काही असेल ते, तर ते तसं बनवायचे, तिथं ठेवायचे ते त्या चुलांगणावरती आणि मग ते तळवण्याला सुरुवात करायची. तर हा त्याच्यात बदल झालेला प्रकार आहे. त्या काळामध्ये गाई यज्ञामध्ये कापायचे. आताही जिथे यज्ञ याग केल्या जातो तिथे पिठाची गाय बनवून ठेवल्या जाते, तिला कापल्या जाते. ही परंपरा आहे, कारण त्या काळामध्ये गाई कापायचे ना. तर मग हा पुरण जो होता, तर याला वाटलं की बा आपण मेल्यावर जर गायीच्या जन्मात गेलो तर आपल्याला कापतील. त्याचं ते मत होतं ना तेव्हाच, आपण मेल्यावर गायीच्या जन्मात गेलो तर आपल्याला कापतील. तर मग त्याने कोणतं व्रत धारण केलं? गौ व्रत धारण केलं. आणि तो मनुष्य असतानाच तो गायीसारखा बैलासारखा वागायचा. कसा त्याचं वर्तन असायचं की आपण जसं 2 पायावर चालतो आणि गाय बैल 4 पायावर चालते, तर तो पण हात आणि पाय असा चालायचा. तर लहानपणी बघा बैल जोडीचे खेळ असायचे आमच्याकडे, तर ते तसं चालायचे बघा खेळामध्ये लहानपणी गावी. तर तो पुरण जो होता त्याचं मत होतं असं की मृत्यूनंतर जर गायीची गती मला प्राप्त झाली, गायीच्या योनीमध्ये मी गेलो, तर मला तिथे कापल्या जाईल यज्ञामध्ये. म्हणून मी त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आताच व्रत करतो. कोणतं? गौव्रत करतो. आणि मग तो जीवनभर अनेक वर्षांपर्यंत तो हातावर पायावर चालायचा. असा माणसासारखा चालायचाच नाही तो, हातावर पायावर चालायचा. बघा आताही काही काही लोकांचे व्रत असतात बघा, दाढीच काढायची नाही असं व्रत असतं काही काही. त्या दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला यूट्यूबवरती. अनेक व्हिडिओ येतात, अनेक चॅनलवरती लोक अपलोड करतात, वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करतात. काही फार कमी असे व्हिडिओज आहेत या जगात. फार कमी लोक असे आहेत की जे लोकांचं प्रबोधन करतात, लोकांना बुद्धत्वाच्या मार्गामध्ये आणतात, सन्मार्गात प्रतिष्ठित करण्यासाठी सहाय्यक बनणारे फार कमी लोक आहेत. परंतु लोकांना बिघडवणारे असंख्य लोक आहेत बघा. ते कोणकोणत्या पद्धतीने बिघडवतील हे सांगता येत नाही. त्यातलं एक माध्यम आहे टीव्ही. आज घडीला या जगताला बिघडवण्यासाठी कारणीभूत जर कोणतं माध्यम असेल तर टीव्ही एक माध्यम आहे बघा. लहान लहान लेकरं जे बिघडत आहेत आज, तर मोबाईल आणि टीव्हीमुळे बिघडत आहे. कोणत्याच मायबापाची इच्छा नसते की आपले लेकरं बिघडले पाहिजे, परंतु ऑनलाईनच्या नादाने मोबाईल देतात हातात आणि त्या मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये किंवा फेसबुक असेल किंवा अजून कोणते काही ॲप असतील तर कोणकोणते व्हिडिओज असतात. कधी कधी सुज्ञ लोक ते पाहू शकत नाहीत, अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ पण टाकतात बघा. आणि म्हणून त्या पुरणने असा विचार केला की आपण बैलासारखं चाललो पाहिजे. तर ते त्याचं व्रत होतं. तो बैलासारखंच चालायचा, बैलासारखं गाईसारखंच खायचा, सगळ्याच गोष्टी तसंच चालणं. चिखलात चालायचं तर तसंच चालायचे, पाण्यात चालायचं तर तसंच चालायचे. माणसासारखं तो वर्तनच करत नव्हता. बसायचं तर तसंच बसायचं, तसंच बसायचं तो बैलासारखं गाईसारखं. त्याचं व्रतच होतं तसं. आणि त्याचा सेनीय नावाचा जो मित्र होता, त्याचं जे व्रत होतं त्याचं कुक्कुर व्रत होतं. कुक्कुर व्रत म्हणजे त्याचं कुत्र्याचं व्रत होतं. तर त्याचा विचार असा होता, त्याचं मत असं होतं. त्या काळातल्या प्रथा असतील ह्या सगळ्या. आताही जशा प्रथा आहेत, रूढी परंपरा, नको नको त्या रूढी परंपरा आहेत. जसं बोकडा कापडायची परंपरा आता पण आहे ना, आहे की नाही परंपरा. देवाला नवस करण्याची परंपरा आता पण आहे का नाही. कंदुऱ्या करण्याच्या त्या दिवशी मी सांगितलं ना, आपल्या कॉलनीतलं कोण कोण जाते ते मला माहित आहे ना. कंदुरी खायला जातील, गावाकडे करतील, अजून काय काय करतील. आता हे आपल्याला सरस जिंदगी चालली, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोणाकडे काय आणि कोणाकडे काय राहते. म्हणजे या अधार्मिकतेच्या बाबतीमध्ये, अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी करत नाही आपण, पण सांगतो तुम्हाला की आताही रूढी परंपरा आहेत की जे अज्ञानी लोक आहेत ते पाळतात. जे
अज्ञानी लोक असतात तर ते डोक्याचा वापर जास्त करत नाहीत आणि ते मग पाळतात कोणाच्या तरी नादी लागून. तर मग तो जो सेनीय होता त्याचं कुक्कुर व्रत होतं. तर कुक्कुर व्रत म्हणजे त्याचं मत असं होतं की मी मेल्यानंतर जर कुत्र्याच्या योनीमध्ये जन्मलो तर ते काय चांगलं नाही. कुत्र्याच्या योनीमध्ये जन्मलं आहे का? कुत्र्याच्या योनीत जन्मलं थोडी चांगलं आहे का? चांगलं कुत्र त्याचं हाडहाडच होते कुठं पण, आणि तो काही खाते कुठेही जाते आणि कुठेही लोळते कुठेही बसते. बघा तुम्ही टाकून दिलेलं खावं लागते त्याला कुत्र्याला. फार कुत्रे कमी असे की जे पाळीव आहेत त्यांनाच शॅम्पू आहे फक्त, त्यांनाच बिस्किट, त्यांनाच गोळ्या आहेत. पण हे जे असे मोकाट म्हणतात बघा त्यांना सोडलेले जे कुत्रे आहेत तर त्यांच्या वाट्याला आहे का तसं साबण लावून आंघोळ, शॅम्पू लावून आंघोळ, डॉक्टर आणि इंजेक्शन आणि गोळ्या आणि औषध, गादीन, सोपान, काय 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 आहे का त्यांच्या वाट्याला? तर नाही आहे. आता हे पुण्यवान असतील जे सोफ्यावर झोपतात, गादीवर झोपतात, लोकांचं लाड करतात, एसी मध्ये. बापा विचारू नका. त्या दिवशी ताईकडे गेलो तो भिडला ते कुत्रा, एकदम बढिया कुत्रा होता बघा तो. त्याला भंतीजी समजलं, मग तो शांत बसला. सुरुवातीला भुंकला, नंतर त्याला सांगितलं भंतीजी आपले भंतीजी आहे, मग ते शांत बसला बघा. तर असे कुत्रे पण फार हुशार असतात, काही काही प्राणी पण हुशार असतात, परंतु जे असे सोडलेले असतात ते मात्र त्यांची जिंदगी फार बेकार असते बघा. माणसांचं पण तसंच आहे. काही काहींचं जीवन चांगलं आहे आणि काही काहींचं जीवन किती बेकार आहे. काही काही तुम्हाला सिग्नलवरती दिसतील लोक, काही काही भीक मागणारे लोक तुमच्या दारावर येतील बघा. अमावस्याला पौर्णिमेला काही काही लोक पाहतो मी तेल मागायला येतात बघा. अमावस्या मागायला आलो म्हणतात वाढे माय. अरे दुनिया कुठे चालली, जग कुठे चाललंय आणि तुम्ही शनिवार मागायला येता, तुम्ही अमावस्या मागायला येता. भगवान म्हणाले मेहनत करा, काम करा. हे मागामागीचं जीवन चांगलं नाही ना, लाचारीचं जीवन चांगलं नाही. बाबासाहेबांना तेच तर आवडलं नाही, म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्याला त्या नरकातून वरती काढलेलं आहे. आणि त्यामुळे बघा त्या सेनीयचं कुत्र्याचं व्रत होतं आणि तो विचार करत होता की मेल्यावर जर कुत्र्याच्या योनीत गेलो तर काही खरं नाही. मग त्याचा जो वर्तन होतं, त्याचा जो स्वभाव होता ते कुत्र्यासारखंच बसायचं, कुत्र्यासारखंच चालायचं. आणि विशेषतः ते नग्न होतं. आता कुत्रे नग्न राहतात, ते नग्नच होत. हे बैलवालं तरी कपडे घातलेलं होतं, पण हे कुत्रवाला नग्नच होत, ते नग्नच राहायचं एकदम. आताही लोक नग्न राहतात धर्माच्या नावावर, तुम्हाला माहित असेल. धर्माच्या नावावर आताही लोक नग्न राहतात. भगवंताचे अनंत उपकार. भगवान बुद्धांनी लज्जा, हिरी हा उपदेश सांगितला. काल मी तुम्हाला बोललो ना की लज्जा हा सद्गुण मनुष्याकडे असला पाहिजे, भीती हा सद्गुण मनुष्याकडे असायला पाहिजे, तर मनुष्य ह्या नको त्या गोष्टी करणार नाही. कारण निर्लज्जपणा असेल तर मग काहीच वाटत नाही. म्हणून आजही लोक नग्न राहतात. त्याही काळात लोक नग्न राहत होते. जे अज्ञानी असतात ते हे सगळं काही अशा प्रकारे करतात. आणि त्यामुळे तो कुत्रेसारखं वागणारा जो होता तो पण मग जेवण करायचा तर जमिनीवर टाकून जेवण करायचं. आता विचार करा बरं किती बेकार वाटते असं. समजा घरात भाकर बनवली आणि आपण ताटात खात नाही, खाली टाकली तेच खायचंय कुत्र्यासारखं. लोक बघा पंक्तीला कधी कधी लोक बसतात तो असं सांडवतात लोक बघा. किंवा हे इकडून जाते तिकडून जाते, ते पाणी जेवण काय काय काही लोकांच्या बाबतीत टीका टिप्पणी करत नाही, परंतु काही लोकांना खाण्याचं पण समजू नये का. भगवान बुद्धांनी खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा उपदेश केला, भिक्षूंना उपदेश केला. घास कसा भरायचा, किती मोठा असावा, तो तोंडात कधी टाकावा, तो चावायचा किती वेळा, तो गिळायचा कसा, हे शिकवलं भगवंताने. कोणी विश्वास करेल का एवढं मोठं महान तत्वज्ञान शिकवणारे भगवान बुद्ध घासाच्या संदर्भामध्ये, जेवणाच्या संदर्भामध्ये बोलले भगवान बुद्ध, माहिती आहे तुम्हाला. म्हणून जेवताना पंक्तीला आम्ही बऱ्याचदा ऐकलं बघा, अरे काय कुत्र्यासारखा खाऊ लागला. तुम्ही कधी ऐकलं असेल बघा, कुत्र्यासारखे लोक खातात बघा, मचक 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 असा आवाज करत करत काही लोक खातात बघा. खातात का नाही. पाणी पितात, चहा पिताना फुर 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 करून चहा पिते. अरे बाबा एवढं फुर फुर करण्याऐवजी त्याला थंड होऊ दे आणि थंड झाल्यावर पी, फुर करते ते. असं काही काही लोकांच्या बाजूला जेवायला बसू वाटत नाही बघा. असे काही काही लोक असतात या जगतामध्ये. लहानपणापासून मी पाहत आलो तर भगवंताने याच्यावरही भाष्य केला. आणि म्हणून ते म्हण आलेली आहे बा, कुत्र्यासारखं खाऊ नये. छोटासा घास घ्याव, तोंडामध्ये टाकाव, तो चावाव, गिळाव, नंतर घ्याव, पुन्हा चावाव, गिळाव, आणि कमी कमी घ्याव. आपलं ताट आहे
त्या साऊथकडचे लोक बघा, मी पाहिलं तिकडे एकदा आम्ही गेलो होतो, तर त्या साऊथकडचे लोक असं एवढं मोठं ताट आणि त्याच्यात भात आणि आंबट वरण. आता आपण असं खातो 5 बोटानं भात खायचं, तर आपण असंच खातो ना बाबा. ते हे असं करते काला आणि हे काला करून हे असं टाकते. तर ही एक पद्धत, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत लोकांच्या, सगळ्या संस्कृती वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामुळे तो जो होता सेनीय, तर कुत्र्यासारखंच खायचा, कुत्र्यासारखंच बसायचा आणि कुत्र्यासारखंच वावरायचा. झालं असं की पुरण आणि सेनीय हे दोघेही मित्र होते, दोघांचंही व्रत होतं वेगवेगळं. एक दिवस असं झालं की भगवान बुद्ध त्या काळामध्ये होते आणि नेमकं कोलीय जनपदामध्ये भगवान बुद्ध राहत होते, वास्तव्यास आले होते, विहार करत होते. आणि अनेक लोक जायचे भगवान बुद्धांकडे. तेव्हा काही असा विषय नव्हता की जसे आता काही लोक बघा, आपलेच लोक येतात धम्मदेशन ऐकायला वगैरे वगैरे, तर तसा तेव्हा काही विषय नव्हता. सगळ्या जाती धर्माचे लोक जायचे. ज्यांना स्वतःचं कल्याण करून घ्यायचं, जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे, ते सगळे लोक भगवंताकडे जायचे. जे दुःखी लोक आहेत, कष्टी लोक आहेत, परेशान आहेत, टेन्शनमध्ये आहे, कारण भगवंताचा उपदेश सार्वजनिक आहे. भगवंताचा उपदेश काही एका जातीपुरता मर्यादित नाही आहे. भगवंताचा उपदेश सर्वांच्यासाठी आहे, सार्वजनिक आहे. तर मग हे पुरण आणि सेनीय यांना समजलं की बा भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध कोणीतरी आलेत, विहारात राहतात आपल्याच जनपदामध्ये, तर आपण त्यांना भेटायला गेलो पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करू की बा हे आम्ही असं करतोय, आमचा असा हेतू आहे की पुढच्या जन्मात आम्ही कुत्रा बनू नये, गाय बनू नये, म्हणून आम्ही व्रत करतो. तर ते जरा बरोबर आहे का, किंवा त्याच्यावर मार्गदर्शन करा. आता शहाणा सुरता कोणी माणूस असेल तर बघा ना, आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब कसं काय व्यवस्थित, कोणती ट्रीटमेंट घ्यावी लागेल, कोणतं ऑपरेशन कसं करावं लागेल, गोळ्या औषध कोणते, असं विचारतो ना. म्हणजे ज्या विषयामध्ये जो कोणी पारंगत आहे त्यांच्याकडे आपण जातो सगळ्या बाबतीत. आता सोयरिकीची गोष्ट आहे तर वडीलधाऱ्या लोकांनाच विचारतात ना, लहान लेकराला कोणाला काय माहिती आहे, नवजवान जरी असले तर त्यांना त्याचा अनुभव नसतो. किंवा घर बांधायचं, काही बांधायचं, तर एखाद्या गौंडाकडे जाऊ, मिस्त्रीकडे जाऊ, जे अनुभवी असतात त्यांच्याकडे लोक जातात. तर त्या काळामधले सगळे धार्मिक अध्यात्मामधले लोक जे असतील, ते कोणत्याही ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, सर्व लोक भगवंताकडे जायचे ज्यांच्यात श्रद्धा होती किंवा खरा अध्यात्म होता ते. तर हे दोघं मित्र गेले. हे दोघे मित्र भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला नमस्कार वगैरे केला आणि बसले. बसल्यानंतर मग भगवंताला त्यांनी विचारले. आता हे दोघं मित्र असल्या कारणाने दोघही भगवंताकडे एकमेकांचं कौतुक करत होते. तो गायवाला म्हणे पुरण, भगवान हा माझा मित्र आहे म्हणे सेनीय, यानं कुक्कुर व्रत धारण केलेलं आहे, तर हा फार चांगला आहे, असा आहे तसा आहे, आपलं प्रामाणिकपणे व्रत धारण करतो, पालन करतो, चुकत नाही, कुत्र्यासारखंच खातो, कुत्र्यासारखंच बसतो, कुत्र्यासारखंच उठतो, सगळ्याच गोष्टी कुत्र्यासारख्याच करतो, असं कौतुक. आता ते त्याच्या पद्धतीने कौतुक होतं ना त्याच्याच भगवंताच्या समोर. भगवान बुद्ध अगोदर ऐकून घ्यायचे. हा सद्गुण होता भगवंतामध्ये. नेहमी सांगतो आपण, भगवंतामध्ये हा सद्गुण होता, आपल्यामध्ये पण तो सद्गुण असायला पाहिजे, प्रत्येकामध्ये सद्गुण असायला पाहिजे. समोरच्याचं मत ऐकून घ्यायचं आहे, ऐकून झाल्यानंतर मग आपल्याला काय बोलायचं त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तर मग त्या पुरणने सेनीयचं कौतुक केलं आणि सेनीयनं पुरणचं कौतुक केलं. दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं. भगवंतानं ऐकून घेतलं आणि मग भगवंताला विचारलं, भगवान हे बरोबर आहे का, आमचं काही चुकत तर नाही वगैरे वगैरे. आता भगवान बुद्धांमध्ये महाकरुणा होती. भगवान बुद्ध अंधारातून प्रकाशात आणायचे लोकांना, बरोबर वाट चुकलेला बरोबर रस्त्यावरती आणायचे, सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित करायचे. आणि मग भगवान बुद्धांनी सांगितलं की बघा, हे जे तुम्ही करत आहात हे तुमचं अज्ञान आहे, हे तुमचं अज्ञान आहे. तुम्ही ज्या प्रकारची मनाची अवस्था बनवाल, जसा तुमचा स्वभाव बनवाल, जसे तुमचे आचरण असेल, तशीच त्याची गती होते. मग बघा, जो तुम्ही विचार कराल, ज्या विचारांमध्ये आपण असतो किंवा जशा प्रकारचं आपण आचरण करतो, जे कोणते अवगुण गुण आपल्याला लावून घेत असतो, आपली गती तशीच होते, आताही आणि मृत्यूनंतर देखील. तर त्यांना सांगितलं भगवंताने, तुम्हाला कुत्रा बनायचे, तुम्हाला गाय बनायचे का? जर तुम्ही आता गायी सदृश्य स्वभाव ठेवत असाल किंवा कुत्र्या सदृश्य स्वभाव ठेवत असाल, तर तुमची सुद्धा गती मग तशीच होते. जसा आता तुमचा स्वभाव तयार झाला, आता तुमचा स्वभाव तसा तयार झाला. आताही बघा, काही लोक खरंच कुत्र्यासारखे वागतात, माणूस. काही लोक बैलासारखे वागतात,
काही लोक सापासारखे वागतात का नाही, काही लोक कोंबड्यासारखे वागतात. भगवंताने उपमा दिल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या की काही लोक साप आणि मुंगुसासारखे वागतात की नाही. गाठच मारून ठेवायची, दुश्मन की जाता फनाच काढायचाय कुठे, पटतच नाही म्हणतात. नाही बा आपलं पटत नाही म्हणतात, ते येत असेल तर मी येत नाही. बघा तुम्ही, त्यांना बोलवत असाल तर मी येत नाही म्हणतात. बऱ्याच ठिकाणी असं होते हो, ते येत असेल तर मी येत नाही आणि मी आलो तर त्यांना बोलवायचं नाही, असं होते की नाही. आता हे सापान मुंगसाचा स्वभाव आहे का नाही, है ना. कोंबड्याची बघा झुंज लागते, माणसांची झुंज लागते. मारामारी करतात की नाही, नवरा बायको मारामारी करतात का नाही, मित्र मारामारी करतात का नाही, बापा झिंग्या लुटतात, काय म्हणतात त्याला, ते केस असे पकडतात, एवढं मारतात लोक, काही बायकोला वगैरे. आणि काही बायको नवऱ्याला मारत असतील तर बापा काय सांगा, आम्ही पाहिलं लहानपणी बायका नवऱ्याला मारतात. असं थोडी आहे की नवराच बायकोला मारते. मी पाहिलं स्वतः लहानपणी हो, दारू पियाचा एक माणूस आणि लय बायकोला ठॅके द्यायचा, मारायचा. तो मारायचा, ती बिचारी आता सुरुवातीला ती काय नवीन होती, मार खाला, लेकरं झाले, लेकरं मोठे होत आले, हे तरी मारायला दारू पिऊन येते, मारते, दारू पिऊन येते, मारते, काहीच नाही बघा त्याच्याकडे. कंगाल माणूस हो, पण काही लोकांचा स्वभाव तयार झाला असते, लयच मारायचं बायकोला. चाबी फिरवली कोणातरी दुसऱ्या, आणि बाई किती सहन करते तू. बाईची चाबी फिरली, बाई दारू पिऊ द्यायची, मग त्याला दारू पिल्यावर हे मारायला बाईच हाणायची त्याला. मग पार तर बाईच जड झालं, मग ते मुकत बसून झोपून जायचं. बघ त्याची असं करता दारूच बंद झाली. कारण लोक आम्ही तू काय बोलतो, तुझी बायकोच मारते तुला. जेव्हा ते दारू पिलेलं नसायचं, लोक असे त्याला बोलायचे, टोमणे मारायचे. ते टोमणे मारता दारू सोडून दिली त्याने, आता व्यवस्थित आहे बघा. तर ते अशा प्रकारे असं काही विषय नाही आहे. म्हणून कोणी कोणासोबत भांडणं करतात. तर प्राण्यांसारखे सुद्धा स्वभाव बघा, तुम्ही जर पाहत असाल, वाचत असाल तर पशुसारखे लोक वागतात बघा. पशुसारखे, प्राण्यांसारखे लोक वागतात निर्दयपणे. एकदम क्रूरता असते लोकांमध्ये, एकदम क्रोध असतो लोकांमध्ये. काही बघा, जसं वाघामध्ये, सिंहामध्ये क्रोध असतो, तसा क्रोध असतो काही लोकांमध्ये बघा, प्रचंड क्रोध असतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की वेगवेगळ्या प्रकारची गती, स्वभावाची गती लोकांना प्राप्त झाली, लोकांनी ती प्राप्त करून घेतली. कारण आपली गती, आपला स्वभाव कोण ठरवते? आपण स्वतः ठरवतो. आपण जसे वागतो, जसे बोलतो, जसा विचार करतो, तसा आपला स्वभाव, आपली गती तयार होते. आणि मग त्याच दृष्टिकोनातून आपण जगाकडे पाहत असतो. बघा तुम्ही, कोणताही स्वभाव, एकदा दान देण्याचा स्वभाव तयार झाला तर लोक दान देत राहतात. कंजूसपणाचा स्वभाव तयार झाला तर कंजूसपणाच करतात. सील पालन करण्याचा स्वभाव तयार झाला तर सील पालन प्रामाणिकपणे करतील. पण सील पालनाच्या उलट म्हणजे सील भंग करण्याचा जर स्वभाव तयार झाला तर सील भंगच करतील. बघा सगळ्या बाबतीत लुटण्याचा स्वभाव तयार झाला तर लुटण्याचीच गती, लुटण्याचंच काम करतील. बघा आता इथं कोणता तरी कार्यक्रम झाला म्हणतात औरंगाबाद मध्ये, गरवारे स्टेडियमला कोणीतरी महाराज आले होते. त्या पोलीसवाल्याने सांगितलं मला, ते म्हणे 5,000 लोकांची चोरी झाली म्हणे. किती? 5,000 लोकांची चोरी झाली. कुणाचं मंगळसूत्र गेलं, कुणा महिलांचं, आपल्या कॉलनीतल्या बघा काही महिलांचं काय काय सोनं गेलं म्हणजे कोणीतरी 40,000 रुपयाचं सोनं गेलं एका महिलेचं आपल्या कॉलनीत. टीव्ही सेंटरची कोणती तरी एक महिला होती म्हणतात, तिचं 20,000चं सोनं गेलं बघा. कितीतरी लोकांचे मोबाईल गेले, कुणाचं काय गेलं, कुणाचं काय गेलं. तर बघा गेले धर्मकथा ऐकायला आणि चोऱ्या झाल्या तिथे. असा काही विषय नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की ज्यांची जशी प्रवृत्ती आहे, आता तिथे लोक अध्यात्म ऐकायला गेले ते वेगळे आणि काही लोक चोरी करायला गेले. कोणाचा हेतू कसा, कोणाचा स्वभाव कसा, कोणाची गती कशी ही वेगवेगळ्या प्रकारे ठरलेली आहे, जी त्यांनी ती ठरवलेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांकडे सुद्धा लोक जायचे, काही तर वेगवेगळ्या हेतून जायचे भगवान बुद्धांकडे लोक. माहिती आहे तुम्हाला, सगळेच लोक चांगल्याच हेतून जायचं नाही. काही लोक भगवंताची परीक्षा घ्यायला जायचे, काही लोक भगवान बुद्धांमध्ये कमजोरी शोधायला जायचे. असे आताही लोक आहेत बघा. पाहायला जातील आणि नाव ठेवतील, कुठे जातील समजा आणि नाव ठेवतील. म्हणजे भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं सुगत, यासाठी भगवंताला म्हटलं आहे की त्यांनी निर्वाण गती प्राप्त केली होती. सुंदर अशी
गती उत्तमसी गती, त्यांच्या मनाची त्यांना ती प्राप्त होती म्हणून त्यांना सुगत म्हणत होते. म्हणून इतिपिसो भगवा सुगतो अशा प्रकारे बुद्ध वंदनेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून तुम्हाला थोडक्यामध्ये हे वेगवेगळे उदाहरणं देऊन सांगितले की ही चित्ताची अवस्था आहे. सुगती किंवा सुगत किंवा सुगतो ही चित्ताची अवस्था आहे. ती याही जन्मामध्ये राहते आणि जी या जन्मातली चित्ताची अवस्था आहे तीच पुढे चालू राहते, तिची शृंखला, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आलं लक्षामध्ये. तर म्हणून आपल्या चित्ताची अवस्था निर्मळ ठेवा. भगवान बुद्धांच्या सुगतीला, सुंदर गतीला, उत्तम गतीला समजून घ्या आणि त्या भगवान बुद्धाला शरण येऊन भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे आजचा हा उपदेश भगवान बुद्धांच्या गुणांचा आपणास समजला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.